महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापुरामध्ये पदयात्रा निघणार आहे। सकाळी 5 वाजल्यापासून नांदणी ते कोल्हापूर अशी पदयात्रा काढली जाणार आहे। 45 किलोमीटर आत्मक्लेश पदयात्रेत कोल्हापूरकरांची अभूतपूर्व गर्दीही पाहायला मिळणार आहे। महादेवी हत्तीणीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं जाणार आहे। महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वंतारामधून पुन्हा एकदा नांदणीमध्ये आणण्यासाठी ही पदयात्रा काढली जाणार आहे। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शेखर, सध्याचं कसं चित्र आहे, कसा प्रतिसाद या सर्व पदयात्रेला मिळतोय? माधुरी, आपल्याला माहित आहे की गेल्या काही दिवसांपासून या माधुरी हत्तीणीसाठी मोठ्या प्रमाणात लढा जो आहे तो कोल्हापूरकर देताना पाहायला मिळत आहेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील या संदर्भातला ट्रेंड जो आहे तो सुरू आहे। ब्रिंग बॅक माधुरी असा हॅशटॅग देखील सगळीकडे व्हायरल होताना पाहायला मिळतोय। त्या सगळ्याच पार्श्वभूमीवरती 2 दिवसांपूर्वी वंताराचे सीईओ देखील कोल्हापूरला येऊन गेलेले आहेत आणि त्याने देखील आपण ही माधुरी हत्तीण जी आहे ती परत द्यायला तयार आहे, मात्र जी कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करून आपण ही द्यायला तयार आहे असं त्यांनी म्हटलं होतं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती दुसरीकडे मात्र अनेकांचं म्हणणं आहे की आम्हाला आता काही इतर गोष्टींचं काही देणं घेणं नाही, मात्र आम्हाला माधुरी हत्तीण जी आहे ती आमच्या गेल्या अनेक वर्षांपासून सहवासात होती ती परत पाहिजे। म्हणूनच आज नांदणी ते कोल्हापूर पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नांदणी इथून पहाटे 5 वाजता या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे। राजू शेट्टी यांच्यासह अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत, नांदणीकर आहेत, आजूबाजूच्या अनेक भागातील अनेक समाजाचे लोक जे आहेत त्या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। नांदणी ते कोल्हापूर जवळपास 45 किलोमीटरचं अंतर आहे आणि ते पदयात्रेच्या माध्यमातून माधुरी हत्तीला परत मिळवण्यासाठी आम्हाला परत माधुरी हत्तीण द्या या मागणीसाठी खरं तर ही पदयात्रा आहे। त्याची सुरुवात आता झालेली आहे। काही वेळातच ते काही अंतर पार करून पुढे येतील, मात्र मोठा प्रतिसाद जो आहे तो या सगळ्या पदयात्रेला पाहायला मिळतोय आणि जी मागणी घेऊन या ठिकाणी सगळेजण पदयात्रेत सहभागी झालेले आहेत ती म्हणजे माधुरी हत्तीण ती आम्हाला कुठल्याही परिस्थितीत परत हवी आहे अशी ही सगळ्यांची भावना आहे। त्यामुळं निश्चितच या पदयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळतात। माधुरी, नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपल्यातल्या जरा एकदा साहेब सांगायला लागेल सगळ्यांना परत।